याच्यामध्ये हा कितवा प्रश्न आहे? 10वा प्रश्न आहे. तुमचा धडा जो चालू होता तो वर्तुळ, जीवा आणि कंस याच्यामधला 10वा प्रश्न आहे. प्रश्न पहा. आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळात व्यास PQ व व्यास RS हे परस्परांना वर्तुळ केंद्रात छेदतात. तर माप कंस PR बरोबर 65 दिलं, तर माप कंस PRS बरोबर किती? आता काय करायचंय तुम्हाला? एक असा वर्तुळ आहे ज्याच्यामध्ये दोन व्यास आहेत. काय? एक आहे PQ आणि दुसरी व्यास आहे RS. व्यास म्हणजे काय माहिती आहे ना? जर केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेस काय म्हणलं जाते? व्यास. जर जीवा हे केंद्रबिंदूतून गेली तर त्याला काय म्हणतात? व्यास म्हणतात. बरोबर आहे का? आणि सगळ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास असते. सगळ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास. मग असे किती व्यास आहेत बरं याच्यामध्ये? 2. आणि एका वर्तुळामध्ये असंख्य व्यास असू शकतात. बरोबर आहे का? हे अशी 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 कितीही व्यास असू शकतात. तर तुम्हाला काय दिलेलं आहे? PR बरोबर 65 दिलं. हे P पासून R पर्यंत जो माप आहे ते किती दिलेले आहे? 65 दिले. किती दिलं? 65 दिलं. अंश दिले. बरोबर आहे. आणि आपल्याला माप कशाचं काढायला सांगितलेलं आहे? PRS म्हणजे हे इथून या S पर्यंतचं माप आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे का? मग जर आपल्याला या P पासून ते S पर्यंतचं माप काढायचं असेल तर हे इथून एवढं जे आहे PS चं माप ते आपल्याला वजा करायचं आहे. काय करायचं आहे? वजा करायचं आहे. मग PS चं माप आपल्याला वजा करण्यासाठी PS चं माप आपल्याला माहित असायला पाहिजे. जर आपण पूर्ण वर्तुळामधून PS चं माप वजा केलं तर आपल्याला PRS चं माप मिळणार आहे. बरोबर आहे का? मग सगळ्यात अगोदर काय करू? हे इथे दिलेलं आहे पहा. हे जे इथून एवढं आहे हे अर्धवर्तुळ आहे. हे RS पासून हे इकडचा भाग म्हणजे अर्धवर्तुळ आहे का? मग आपल्याला काय करायचं आहे? इथे आपल्याला PR चं माप दिलेलं आहे. बरोबर आहे. मग आपल्याला PS चं माप आपल्याला काढायचं आहे. कशाचं माप काढायचं आहे? PS चं माप काढायचं आहे. तर PS चं माप काढत असताना हे अर्धवर्तुळ आहे. अर्धवर्तुळाच्या मापामधून आपल्याला काय करायचं? PR चं माप वजा करायचं. म्हणजेच काय करायचं? माप कंस P किंवा RPS वजा काय करायचं? माप कंस PR किंवा RP वजा करू. मग आपल्याला माहित आहे माप कंस PRS बरोबर किती आहे रे? हे अर्धवर्तुळ आहे म्हणजे किती अंशाचं आहे? 180. आणि माप कंस PR बरोबर आपल्याला दिलेलं आहे किती आहे? 65 अंश आहे. आता याची वजाबाकी करू. पहा, शून्यातून 5 जातात का रे? नाही. मग इथला हातचा इथे घ्यायचा. इथे किती होतील? 10. 10 तून 5 गेले 5. नंतर इथे किती उरले बरं? 7 उरले. 7तून 6 गेले 1. हे 1 जशाला तसा. म्हणजे PS बरोबर किती मिळाले आपल्याला? 115 अंश. किती मिळाले? 115. म्हणजे हे इथून इथपर्यंतचं माप आपल्याला मिळालं का? आता मिळालं. मग पूर्ण मापामधून PS चं माप वजा करायचं आणि मग कशाचं माप मिळणार आहे आपल्याला? या PRS चं माप मिळणार आहे. लक्षात आलं का सगळ्यांना? मग माप कंस काय आहे? PRS बरोबर पूर्ण मापामधून हे इथून माप एवढं वजा करायचं. मग पूर्ण वर्तुळाचे माप किती असते? 360 अंश. आणि याच्यामधून आपल्याला PS चं माप वजा करायचं. इथून एवढं माप वजा करायचं. इथून एवढं किती भेटलेलं आहे? 115 अंश. मग हे 115 वजा करायचे. मग 10तून 5 गेले 5. इथला हातचा इथे गेला. इथे किती राहिले रे? 5. 5तून 1 गेला 4. 3तून 1 गेला 2. 245 अंश आहे का? हो. किती नंबरला आहे? 2. 11वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत AB व CD या वर्तुळ केंद्र असले तर त्या वर्तुळातील एकरूप जीवा आहे. प्रश्न बरोबर आहे का? वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळातील एकरूप जीवा आहेत. माप कंस AXB बरोबर 80 अंश. तर माप कंस CXD बरोबर किती? आता आपल्याला काय सांगितलं की हे जे बिंदू आहे हे O बिंदू आहे. बरोबर आहे का?
जो केंद्रबिंदू आहे तो O आहे आणि आपल्याला सांगितलंय AB आणि CD ह्या एकरूप जीवा आहेत. एकरूप म्हणजे ह्या जीवेला जर मी या जीवेवर ठेवली तर खालची जीवा दिसणार नाही, काय म्हणजे समान मापाचे असतील. मग हे जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर ही वरची जीवा असेल, बरोबर आहे का रे? आणि दोघांचंही अंतर कसं असेल, सारखं असेल. जर हे सारख्या अंतरावर असतील तरच हे जीवा एकमेकांसोबत एकरूप राहतील. एकरूप म्हणजे कळते ना तुम्हाला की सारख्या मापाच्या. कशा असायला पाहिजे, सारख्या मापाच्या. मग तुम्हाला सांगितलेलं आहे की AXB बरोबर 80 आहे, म्हणजे हे हे जे दिलेला वर कंस आहे हे किती मापाचं आहे रे? 80 मापाचं आहे. किती मापाचं आहे? 80 मापाचं आहे. हे इथून एवढा वर दिलेला कंस. आणि आपल्याला काढायचं कशाचं माप आहे? CXD चं माप काढायचं, म्हणजे हे इथून हे पूर्ण इथपर्यंतचं माप आपल्याला काढायचंय, बरोबर आहे का? मग हे वरचं जर माप आपल्याला काढायचं असेल तर या मापातून आपल्याला हे खालचं दिलेलं माप आहे ते वजा करायचं आहे. काय करायचं? वजा करायचं. मग त्यासाठी आपल्याला जे माप दिलेलं आहे ते माप आपण अगोदर काढून ठेवू. आता आपल्याला माहित आहे की AB हे एकरूप आहे कशासोबत? CD सोबत एकरूप आहे. मग इथे लिहून घ्या अगोदर माप कंस AXB हे एकरूप आहे कोणत्या मापासोबत रे? माप कंस CD सोबत. कशासोबत एकरूप आहे? CD. म्हणजे माप कंस AXB जेवढा आहे, जेवढं म्हणजे किती मापाचं आहे? 80 मापाचं आहे. तर हे CD पण किती मापाचं असेल? 80 मापाचं असेल. किती मापाचं असेल? 80. कारण हे इथून एवढं माप जेवढं आहे तेवढंच आता इथून एवढं असेल, कारण हे सेम अंतरावर आहेत. तर आता हे जे माप कंस AXB बरोबर 80 मापाचं असेल तर माप कंस CD बरोबर किती असेल? 80 माप. कारण बघितलं का तुम्ही की हे वरचं 80 मापाचं असेल तर इथून एवढं पण 80 मापाचंच असेल, कारण हे जीवा जे आहेत ते एकरूप आहेत. कसे आहेत? एकरूप आहेत. मग आपल्याला CD चं माप मिळालं, बरोबर आहे का रे? CD चं माप मिळालं का? मिळालं. आता आपल्याला कशाचं माप काढायचंय? CXD चं माप काढायचंय. कशाचं काढायचंय? CXD. माप कंस CXD बरोबर. पूर्ण मापातून आपल्याला इथून एवढं माप वजा करायचं. मग पूर्ण वर्तुळाचं माप किती असते रे? 360 अंश. आणि वजा याच्यातून आपल्याला CD वजा करायचे. काय करायचे? CD. माप कंस CD. मग पूर्ण माप 360 जशाला तसे घ्यायचे, वजा माप कंस CD चं माप किती मिळालेलं आहे? 80. आता इथं शून्यातून शून्य गेला 0, हे इथला हाचा इथं आला, इथे किती झाले? 16. 16 तून 8 गेले, 8 राहिले. इथला हाचा इथे गेला म्हणजे इथे किती उरले? 2. 280 आहे का पहा ऑप्शन मध्ये? हो मिस. राईट करा. 12वा प्रश्न आहे, वर्तुळ केंद्र C असून त्या वर्तुळाची त्रिज्या 41 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी 80 अंश सेमी असेल तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे? मग आपल्याला हे दिलेले ऑप्शन आहेत आणि एक आकृती मी काढून घेतलेली आहे बघा. वर्तुळाचा वर्तुळ केंद्र C असेल. हे वर्तुळ काढला आणि याचा केंद्रबिंदू C आहे आणि त्या वर्तुळाची त्रिज्या 41 सेमी असेल. त्रिज्या हे इथून इथपर्यंतची जी आहे ती काय आहे? त्रिज्या आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की जीवेची लांबी 80 सेमी आहे. मी या 41 जे वर्तुळ त्रिज्या काढलेली आहे या त्रिज्येपासून एक जीवा घेतली आणि ते 80 मापाची आहे म्हणून इथे 80 घेतले. आता आपल्याला सांगितलं तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे? मग हे जे वर्तुळ केंद्र आहे या वर्तुळ केंद्रापासून हे इथपर्यंत जे आहे जीवेपर्यंतचं अंतर आपल्याला काढायचंय. काय तर जीवेपर्यंतचं अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं? अगोदर या AD चं माप काढायला लागेल. जर AD चं माप काढलं तर इथं काटकोन तयार होईल आणि हे दोन माप जर मिळाले तर याच्यावरून आपल्याला हे इथून एवढं माप काढता येईल. ओके. मग सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय? या जीवेचं माप दिलेलं आहे. AD चं माप आपल्याला काढायचंय. कशाचं काढायचंय? AD चं माप काढायचंय. मग काढा. AB बरोबर हे कसे असेल? 1/2 म्हणजेच अर्धी असेल. कशाच्या? AB च्या अर्धी असेल. कशाच्या अर्धी असेल? AD हे AB च्या अर्धी असेल. मग इथं AB जशाला तशी
हे 1/2 जशाला तसे. आता ए बी बरोबर किती दिलेलं आहे? 80. या दोघात काय नसते म्हणजे गुणाकार. बे एका बे, बे चौक 8, 0 जशाला तसे. आता एडी बरोबर हे किती मिळालं आपल्याला? 40. म्हणजे एडी चं माप आपल्याला मिळालं. आता एडी बरोबर किती मिळाले रे? 40 मिळालं का? आणि हे इथून एवढा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये जर आपल्याला दोन बाजू मिळाल्या, तिसरी बाजू काढायची असेल तर आपण काय करतो? पायथागोरसचा प्रमेय वापरतो. मग या त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरू. त्रिकोण ए डी सी मध्ये काय करायचंय रे? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र आपल्याला माहित आहे. कर्णाचा वर्ग. कर्ण काय आहे? AC चा वर्ग. हे इथून एवढं आहे ते कर्ण आहे. काटकोनासमोरील बाजूला काय म्हणलं जाते रे? कर्ण. म्हणजे हे काय आहे? कर्ण. आता हे जे आहे ते कर्ण. कर्ण काय आहे? AC चा वर्ग. त्यानंतर हे खालची बाजू जी असते ती काय असते? पाया. पाया काय आहे? AD चा वर्ग अधिक उंची काय आहे? CD चा वर्ग. SC बरोबर दिलेला आहे का रे? हो मी. जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. 41 चा वर्ग. AD दिलेला आहे का? हो मी. हो, आपण इथं काढून घेतलेलं आहे AD बरोबर. मग हे वर्ग जशाला तसा. CD चं माप आपल्याला माहित आहे का? नाही. मग हे काढायचंय जशाला तसे. 41 चा वर्ग काय आहे? 1681. बरोबर. 40 चा वर्ग काय आहे? 1600. CD चा वर्ग माहित आहे का? नाही. जशास तसे. आता हे 1681 जागेवरच ठेवायचे. हे इज इक्वलच्या पलीकडे आहे, त्याला काय करायचं? अलीकडे घ्यायचं. अलीकडे घेतले तर हे इकडे प्लस आहे, अलीकडे आल्यावर मायनस. -1600. बरोबर. CD चा वर्ग जशाला तसे. आता 1681 मधून 1600 गेले, किती राहिले रे? 81. हे काय मिळालं आपल्याला? CD चा वर्ग. पण वर्ग पाहिजे का आपल्याला? नाही. म्हणून 81 ला काय करायचं? वर्गमुळात टाकायचं आणि हे CD राहील. मग आता आपल्याला CD चं माप पाहिजे. वर्गमुळात जे 81 आहेत ते वर्गमुळाच्या बाहेर निघतील का? हो मी. कशाचा वर्ग आहे का बघायचं. 81 कशाचा वर्ग आहे? 9चा. म्हणजे CD बरोबर काय मिळालं? 9. आहे का ऑप्शन मध्ये बघा? हो मी. 9 सेमी किती नंबरला आहे? 1 नंबरला. लिहा. लावायला लागते का? 13वा प्रश्न आहे. वर्तुळ केंद्रापासून 11 सेमी अंतरावर. आता एक वर्तुळ केंद्र काढूया. पहा, वर्तुळ केंद्रापासून 11 सेमी अंतरावर म्हणजे इथून हे 11 सेमी अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी. म्हणजे ही इथे जे आहे ते जीवा आहे. काय हे काय आहे? जीवा. आणि याची लांबी किती आहे म्हणून सांगितलं आपल्याला? 120 आहे. तर त्या वर्तुळाचा व्यास किती? व्यास म्हणजे हे वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतो आपण. म्हणजे हे इथपर्यंत असणारा व्यास असेल. तर त्याचा व्यास काढायचा आपल्याला. मग आधी नाव देऊ. काय केंद्रबिंदूला नाव दिलं का? नाही, आपण देऊ O. काय त्यानंतर AB हे काय आहे? जीवा आहे. नंतर हे C आणि हे D. ओके. आता आपल्याला काय करायचंय? हे इथून एवढं AC चं माप अगोदर काढायचंय, कारण AB चं माप दिलेलं आहे. हे जर दोन माप आपल्याला मिळाले तर आपण इथं पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. मग आपल्याला काय करायचंय रे? AC चं माप काढायचं. AC हे कशी असते? अर्धी असते. कशाच्या? AB च्या अर्धी असते. हे 1/2 जशाला तसे. AB बरोबर किती दिलेला आहे? 120. बे एका बे. बे सखा 12. 0 जशाला तसा. म्हणजे AC बरोबर किती मिळालं आपल्याला? 60. AC बरोबर किती मिळालं? 60. हे इथून इथपर्यंतचं अंतर मिळालं. आता आपल्याला दोन अंतर जर मिळाले, दोन माप मिळाले तर या पायथागोरसचा प्रमेय आपण वापरू शकतो काटकोनामध्ये. मग त्रिकोण कोणता आहे? ACO मध्ये. ACO मध्ये दोन बाजू भेटल्या. काय करायचं आहे? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? हे इथून एवढा जे असते ते काय असते रे? कर्ण. कर्ण असते. काय असते? कर्ण. मग कर्ण काय आहे? AO चा वर्ग बरोबर पाया काय आहे? AC चा वर्ग अधिक उंची काय आहे? OC चा वर्ग. आता AO आपल्याला भेटलेला आहे का? नाही. काढायचं आहे. AC काय आहे? काय मिळाले AC बरोबर? 60. मग इथं 60
21. यांची काय करायची बेरीज. आता 1 आणि 0 1, 2 आणि 0 2, नंतर 6 आणि 1 7. आणि हे 3 जशाला तसे. आता हे आपल्याला काय मिळालं एओचा वर्ग. पण एओचा वर्ग पाहिजे का आपल्याला नाही, फक्त एओ पाहिजे. मग हे संख्या जे आहे ते काय होईल वर्गमुळाचं आहे. आता 37 21 हे कशाचा वर्ग आहे का रे? हो मी. कशाचा आहे? 61. 61 चा. मग एओ बरोबर 61. आता एओ चं माप मिळालं आपल्याला. मिळालं का रे? आणि आपल्याला माहित आहे एओ हे कसं असते रे? दुप्पट असते. कशाच्या? एडीच्या. हे ओ एओच्या दुप्पट आहे. काय आहे? एओच्या दुप्पट एडी आहे. मग इथे लिहू का? एडी व्यास हे त्रिज्येच्या दुप्पट असते. व्यास हे त्रिज्येच्या कसं असते रे? दुप्पट. दुप्पट असते. दुप्पट म्हणजे कळते ना? हो मी. दुप्पट असते. मग आपल्याला त्रिज्या काय मिळाली बरं? एओ काय मिळाली? 61. आता हे जे आपल्याला माप कशाचं काढायचं आहे? एडीचं. कारण एडी हे काय आहे? व्यास आहे. काय आहे? व्यास आहे. आणि एडी हे कसे आहे? दुप्पट आहे. कशाच्या? एओच्या दुप्पट आहे. मग हे 2 जशाला तसे. या दोघात काही नसते म्हणजे गुणाकार. एओ बरोबर काय मिळालं? 61. आता बे 1 बे आणि साइन दोन्ही 12. 122 सेमी आहे का बघा? हो मी. किती